नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 55 पर्यंत क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 56 पासून 75 पर्यंत क्वेश्चन्स बघणार आहोत। पण त्या अगोदर मी आपली सर्वांची मनापासून माफी मागतो, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये जवळपास 35-40 दिवसाचा गॅप पडलेला आहे, जी की अजिबात चांगली गोष्ट नाही आहे। कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कमिट केलं होतं की मी इथून रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करणार, पण माझं कमिटमेंट फेल झालं आहे। तर मला प्लीज माफ करा। इथून पुढे मी प्रयत्न करेल रेग्युलरली सगळे व्हिडिओ अपलोड करायचा, ठीक आहे। तर चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 56। क्वेश्चन नंबर 56 मध्ये बघा, इथं एक नंबर दिलेली आहे 24,389चा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे। आता क्यूब रूट काढायला आपल्याला माहिती आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड असते, ठीक आहे। आता हा जो नंबर आहे ना, हा एक नंबर असा आहे की याचे सुरुवातीचे जे छोटे प्राइम नंबर आहे ना ते येतच नाही आहे। म्हणजे जसं आता पहिला प्राइम नंबर आहे 2, नंतर मग 3, मग 5, मग 7, कुठल्याच नंबरनी हे डिवाइड होत नाही। ही नंबर डायरेक्ट ही नंबर आहे ना 29नीच डिवाइड होती डायरेक्ट, ठीक आहे। तर ह्याला एक्सप्लेन करायच्या अगोदर ह्याला आपण शॉर्ट ट्रिकमध्ये एक्सप्लेन करू, मी ते तुम्हाला करून देतो। पण याची जी ॲक्च्युअल जी मॅथड आहे ती मॅथड आपण याच्यात दुसरा एक नंबर घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करून देतो। तो आपण याच्या जवळपासचा एक नंबर घेऊया, तो घेऊया 21,952। 952। आता याचं प्राइम फॅक्टरायझेशन आपल्याला जेव्हा काढायचं असते तर आपण 2नी सगळ्यात पहिले डिवाइड करतो। जर 2नी नसेल होत तर 3नी, 3नी नसेल होत तर 5नी, 5नी नसेल होत तर 7नी, असं आपण करत जातो। तर इथं बघा 2नी होत आहे, तर 2 1 जा 2, त्याच्यानंतर 1मध्ये डिवाइड होत नाही तर आपण इथं 0 लावणार, 9 येणार, 2 9 जा 18, 2 7 जा 14 आणि 2 6 जा 12, ठीक आहे। पुन्हा ही नंबर 2नी डिवाइड होणार, ठीक आहे। 2 5 जा 10, 2 4 जा 8, 2 8 जा 16, परत 2 8 जा 16, ठीक आहे। पुन्हा आपण याला 2नी डिवाइड करूया, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 2 4 जा 8, 2 4 जा 8। पुन्हा ही नंबर 2नी डिवाइड होती, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 7 जा 14, 2 2 जा 4। पुन्हा ही नंबर 2नी डिवाइड होणार, ठीक आहे। 2 6 जा 12, 2 8 जा 16 आणि 2 6 जा 12, ठीक आहे। पुन्हा ही नंबर 2नी डिवाइड होणार, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6। आता ही जी नंबर आहे 2नी डिवाइड होणार नाही, कारण याच्या युनिट प्लेसला 3 आलेलं आहे। मग ही कशाने डिवाइड होणार? 3नी होते का बघा, 3 1 जा 3, परत 3 1 जा 3, 13 नाही होत। मग 3च्या नंतर कुठला 5नी पण होणार नाही, मग 7नी करून बघूया, 7नी होते का बघा, 7 4 जा 32 28 है ना, 7 नी हे किती वेळेस होणार, 7 4 जा 28 है ना, कारण 7 5 जा 35 होणार, 34पेक्षा मोठं होऊन जाणार, ठीक आहे। याला आपण इकडे साईडला घेऊया, 343ला आपण 7नी डिवाइड करावं लागेल, ठीक आहे। तर 7 4 जा 28, राहिले किती 6, तर 7 9 जा 63, ठीक आहे। परत ही 7नी डिवाइड होणार, 7 7 जा 49 आणि पुन्हा हे 7नी डिवाइड होणार, लास्टला आपलं आलं आहे 1। तर इथे बघा, आता आपले जेवढेही फॅक्टर आलेले आहेत ना, त्या फॅक्टरला आपण असं लिहून घ्यायचं। ही जी नंबर आहे हे कशाचं मल्टिप्लिकेशन आहे, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आहे की नाही, इंटू 2 इंटू 2। हे बघा 2 किती वेळेस आलं आहे, 1 2 3 4 5 6 टाईम आलं आहे इंटू, आणि हे 7 3 टाईम आलं आहे। आता आपल्याला जसं आपण स्क्वेअर रूट काढतो तर 2 2च्या पेअर करतो, इथे आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे तर आपण 3 3च्या पेअर करूया, ठीक आहे ना। तर याच्यामध्ये बघा, याच्यातून एक नंबर कॉमन घ्यायचा, याच्यातून एक आणि याच्यातून एक, तर याचं जे क्यूब रूट आहे ते किती निघणार आहे, 2 2 जा 4, 4 7 जा 28। म्हणजे ही जी नंबर आहे ह्या नंबरचा आपलं क्यूब रूट आला आहे 28, ठीक आहे ना। पण त्या हिशोबाने याचं जर करायला गेलं ना तर याचा जो प्राईम नंबर आहे तो डायरेक्ट 29च येतो, 29नीच आपल्याला याला डिवाइड होते ही नंबर। कुठली जी नंबर आपल्याला दिली आहे 24,000
389. याला जर आपण डिवाईड करायला गेलं तर ही डायरेक्ट 29नीच डिवाईड होते. 29नी हे होणार आहे 841 टाइम्स डिवाईड होणार. पुन्हा याला 29नी डिवाईड करायचं, ही 29 टाइम्स डिवाईड होणार आणि परत एकदा 29नी ही पूर्ण डिवाईड होणार. तर असं 29 याचा क्यूब रूट येतो. पण आता ह्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आपला, आहे की नाही. प्रत्येक नंबरला प्राईम नंबर करून बघा, डिवाईड होते का नाही होत, डिवाईड होते का नाही होत, त्याच्यामध्ये आपला वेळ फार जाणार. त्याला शॉर्ट ट्रिकनी करायचं असते. तर शॉर्ट ट्रिकनी कसं करायचं आहे, शॉर्ट ट्रिकनी करायचं जर असेल तर तुम्हाला 1 to 10पर्यंत सगळे क्यूब रूट जे आहे, क्यूब जे आहे नंबरचे क्यूब्स, ते आपल्याला पाठ असले पाहिजे. ठीक आहे ना. जसं आपण स्क्वेअर काढायचं असेल तर स्क्वेअर तुम्हाला सगळ्या नंबरचे स्क्वेअर जे आहे ते माहिती असले पाहिजे. ठीक आहे. असं जिथं क्यूब तुम्हाला माहिती असले पाहिजे प्रत्येक नंबरचा. ठीक आहे. तर आपण इथं बघा ह्याला सगळं इरेज करूया आपण. आता जसं की तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, 1चा जो क्यूब असतो 1च असतो. ठीक आहे. 2चा क्यूब काय येणार, 2चा क्यूब येतो 2चा 3 टाईम मल्टिप्लिकेशन तर 8 येतो. 3चा किती येतो, 3 3 जा 9, 9 3 जा 27. ठीक आहे. 4चा किती येतो, 4 4 जा 16, 4 जा 64. ठीक आहे. 5चा किती येतो, 5चा क्यूब येतो 125. 6चा किती येतो, 6 क्यूब इज इक्वल टू 216. ठीक आहे. तसंच इथं 7चा क्यूब किती येतो, 7चा क्यूब येतो आहे 343. त्याच्यानंतर 8चा क्यूब येतो आहे 512. 9चा क्यूब 729 आणि 10चा क्यूब येतो आहे 1000. हे तुम्हाला सगळ्यांचे क्यूब आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आपण इथं शॉर्ट ट्रिकनी करता येते. तर शॉर्ट ट्रिक कशी आहे बघा, इथे जो लास्ट नंबर आहे ना तो बघायचा. लास्ट नंबर जो आहे याचा युनिट प्लेसला काय येतो 9. तर इथे आपल्याला अशी कोणती नंबर आहे ज्याचा क्यूब केल्यावर आपल्याला लास्टमध्ये 9 मिळते. इथं बघा 8 7 4 5 6 3 2 9 कुठे मिळाला आपल्याला, 9चा क्यूब. तर इथं एक जी युनिट प्लेसला तर 9 येणारच आहे, फिक्स आहे. त्याच्यानंतर आपण क्यूब काढतोय ना तर 3 नंबर हे सोडून द्यायचे. ठीक आहे. कारण 3 क्यूब काढतोय ना आपण, तिथं 3च्या पेअर बनवायचे असतात. आता 3 नंबर हे झालं. त्याच्यानंतर आता उरले कुठली आपली 24च उरलं आहे. आता हे जी 24 नंबर आहे ना, हे बघा इथं कुणाच्या मध्ये येते, 8 आणि 27च्या मध्ये येते. ठीक आहे ना. तर याचा जो क्यूब रूट जो आहे तो 2 काढावा लागेल आपल्याला. याचा जो क्यूब रूट येईल 24चा तो 2 येईल. तर अशा प्रकारे 29 याचा क्यूब रूट झाला. तर ही एकदम सोपी मेथड आहे. ठीक आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही काढू शकता, फक्त तुम्हाला सगळे क्यूब माहिती असले पाहिजे. ठीक आहे. तर एकदमच शॉर्ट ट्रिक आहे, काही सेकंदामध्येच होऊन जाते. ठीक आहे ना. कुठल्याही नंबरचा तुम्ही क्यूब काढू शकता. ठीक आहे. जसं की आत्ता आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं ना, त्याचं पण बघा वाटल्यास. आपण जे आहे ना 21,952. आता इथं बघा, इथं सगळ्यात पहिले याची पेअर बनवायची. ठीक आहे ना. याचा क्यूब रूट काढायचा आपल्याला, ही पेअर बनवायची. 2 लास्टमध्ये कोणाचा आहे तो बघा, हे बघा 512 आहे ना, म्हणजे 8. त्याची युनिट प्लेसला 8 येणार आहे. त्याच्यानंतर 21 जे आहे कशाच्यामध्ये येते, 8 आणि 27च्या मध्ये येते, म्हणजे याचा जो इथे 2 येणार. झालं, 28 याचा आन्सर येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शॉर्ट मॅथडनी त्याचे क्यूब रूट काढू शकता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा, शामराव परचेस्ड 1.5 liters milk every day from 26 January 2016 to 21st March 2016 from Ramrao. The rate of milk was 47 rupees 47 per liter. Find the amount, the bill that Shamrao paid to Ramrao for the milk. तर इथे बघा शामराव जे आहे ते रोज मिल्क घेतात आणि कधीपासून कधीपर्यंत 26 जानेवारीपासून त्यांनी 26 जानेवारीपासून कुठपर्यंत 21 मार्चपर्यंत त्यांनी घेतलेलं आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, हे जे 2016 आहे ना, हा एक लीप इयर आहे. लीप इयर आहे म्हटल्यावर इथे जो फेब्रुवारी जो मंथ आहे तो 29 डेजचा येणार आहे. ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं. इयरचे जेव्हाही क्वेश्चन असेल ना तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिले तर हे बघून घ्या नॉर्मल इयर आहे का लीप इयर आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लीप इयर जरी असला आणि त्याची जी तुमचं मार्च नंतर फेब्रुवारी नंतरचं जर कॅल्क्युलेशन असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण मध्ये जर फेब्रुवारी येत असेल तर लक्ष देऊन फेब्रुवारीला 29 डेज काउंट करायचे फेब्रुवारीचे. ठीक आहे. तिथं बघा 26 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत है ना, हे किती दिवस होणार? 26 है ना, 27, 28, 29, 30, 31 है ना, हे किती झाले? 26ला पाहून काउंट करावं लागेल ना. 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे 3 आणि 3 6 दिवस झाले हे कशाचे? 26 जानेवारी टू 31 जानेवारी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत, कारण 2016चं आहे है ना इयर, लीप इयर आहे, तर 29 डेज याचे फेब्रुवारीचे होणार. त्याच्यानंतर 1 मार्च टू 21 मार्च है ना, 1 मार्च टू 21 मार्चपर्यंत 21 डेज होणार. म्हणजे टोटल डेज किती झाले बघा? 9 + 1 10 + 6 16, 1 कॅरीओव्हर झालं 56. म्हणजे टोटल 56 डेज त्यांनी दूध घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे 1 लिटर है ना, हे झाले डेज, आणि पर डे ते किती घेतात? ½ लिटर घेतात है ना. एका दिवसाला ½ लिटर घेतात. तर मग 56 डेजला ते किती लिटर घेणार? तर 1.5नी याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. आता इथं 1.5नी मल्टिप्लाय केल्यापेक्षा आपण काय करू? 15नी मल्टिप्लाय करून टाकू, नंतर 1 डिजिट नंतर डेसिमल लावून टाकू. आता 2 डिजिट टू 2 डिजिट मल्टिप्लिकेशन तुम्ही आता हे अशी नंबर ज्याचं तुम्हाला टेबल माहिती असेल तर तुम्ही पटकन करू शकता. पण जर टेबल माहीत नसेल तर त्याची शॉर्ट ट्रिक पण आहे, आपण पुढे बघू आपण शॉर्ट ट्रिक. तर 15 6 जार 90 आहे की नाही, तर 9 कॅरीओव्हर झाले. 15 5 जार 75 है ना, 75 + 9 किती होतात? 84. ठीक आहे. आणि इथं 1 डेसिमल आहे, 1 डिजिट नंतर, तर 0 नंतर 1 डेसिमल इथं येणार. तर 84 हे काय झाले? लिटर्स झाले. ठीक आहे. आता 84 लिटर त्यांनी पूर्ण कुठून? 26 जानेवारीपासून 21 मार्चपर्यंत एवढे लिटर त्यांनी दूध घेतलं. आणि आता 1 लिटर दूधची जी किंमत आहे ती 47 आहे. मग 84 लिटर दूधची किंमत किती होणार? इथं बघा तुम्हाला हॅन्स देअर फोर आता ते सांगायची गरज नाही आहे है ना. हॅन्स 1 लिटर कॉस्ट है ना, 1 लिटर मिल्क कॉस्ट 47, देन 84 लिटर, तर 84 × 47 करावं लागते. आता इथं बघा, इथं आता आपल्याला 84चा किंवा 47चा आपल्याला टेबल येत नाही. तर मग इथं काय करायचं? याचं मल्टिप्लिकेशन करायचं कसं आहे बघा. ट्रिक 7 × 4 करायचं, हे 28 होतं आहे. ठीक आहे. 8 × 4 × 8 करायचं, 32 येतं आहे. ठीक आहे. 1 युनिट प्लेसचा डिजिट सोडून द्यायचा. आता 4 4 जार 16, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं याचं. 4 4 जार 16, 8 7 जार 56, यांना पण ॲड करायचं. ठीक आहे ना, ॲड करावं लागतं याला. तर हे किती येते बघा? 6 + 6 12, 1 कॅरीओव्हर झाले 72. मग हे 72 इथे लिहायचं. मग 1 लिटर मिल्कचा जो कॉस्ट आहे, 1 लिटर मिल्कचा जो रेट आहे तो 47 आहे. मग 84 लिटर मिल्कचा रेट किती येणार आहे इथं बघा? 8 4 9 3 3948. तर इथं बघा ऑप्शन नंबर 2 3948 हा याचा ऑप्शन आहे, आन्सर आहे. ठीक आहे. सोपं आहे, फक्त इथं डेज काउंट करताना थोडं काळजी घ्यावं लागेल. ठीक आहे. बाकी तर हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येईलच. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा काय दिलं आहे? ऑब्झर्व द गिवन फिगर अँड फाइंड द ऑड टर्म. तर इथं फक्त हे ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन आहे. इथं काही कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाही आहे. ठीक आहे. आता इथं ऑब्झर्व केल्यावर आपण बघा इथे जे ॲंगल्स दिलेले आहे, हे 4 अँगल. तर एक बघा ACB हा ना. M म्हणजे काय असतो? मेजरमेंट. M जो लिहिलेला आहे ना, मेजरमेंट ऑफ अँगल ACB. आता इथं बघा ACB कुठं दिसते आपल्याला? हा A आहे है ना, हा बघा हा अँगल आहे AC आणि हा B. आता याचं मेजरमेंट झालं हा. ठीक आहे. आता आपण अजून एक याला दुसऱ्या कलरमध्ये घेऊया. दुसरा अँगल काय आहे? ADB. ADB हे बघा हा आहे ADB.
आणि जवळपास हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. ठीक आहे. तिसरा अँगल आहे कुठला आहे, ADB झाला. त्याच्यानंतर CEB है ना. आता इथं बघा CEB जो आहे, आता इथं कलर घेऊया का दुसरे. येलो घेऊया चला. इथं बघा CEB कुठं दिसतोय बघा. हा C E आणि हा B. हा जो आहे थोडा कम्पॅरेटिव्हली हा थोडा छोटा दिसतोय या दोन्ही अँगलपेक्षा. आणि BFA जो आहे तो पण बघा आता. BF आणि हा A, हा पण हा अँगल आणि हा अँगल हे तिन्ही सेम आहे, फक्त हा छोटा आहे. म्हणून याच्यामधला जो ऑड मॅन आउट जो आहे तो आहे ऑप्शन नंबर 3. मेजरमेंट ऑफ CEB इज है ना. हे बाकीचे 3 एकसारखे दिसतात, फक्त हा थोडा छोटा आहे. ठीक आहे ना. हे फक्त ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन आहे. तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थित या फिगरला, तुम्हाला आपोआपच कळून जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59मध्ये बघा, खादी ग्रामोद्योग मंडळ डिक्लेअर्ड रिबेट ऑफ 11:1/2% ऑन सेल ऑफ क्लोथ. अ कस्टमर परचेस क्लोथ वर्थ ₹65,000. फाइंड द अमाऊंट ऑफ रिबेट दॅट द कस्टमर विल रिसिव्ड. आता इथे बघा एक हे आहे, खादी ग्रामोद्योग मंडळ आहे, त्यांनी काय केलं, सूट दिलेली आहे. रिबेट म्हणजे सूट. किती सूट दिलेली आहे हे याला याच्यामध्ये कसं रीड करता तुम्ही, तुमच्या जसं क्लासमध्ये सांगितलं असेल तसं तुम्ही रीड करा. 11 इंटीजर 1/2%. याला आता हा जो आहे मिक्स फ्रॅक्शन आहे, याला जर आपण नॉर्मल फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट करतो म्हटलं तर 11 है ना, 2 11s are 22 + 1 23/2%. ॲक्च्युली याला आपण पहिले असं लिहून घ्यायचं. ठीक आहे ना, मिक्स फ्रॅक्शनमधून असं लिहून घ्यायचं. किंवा याला तुम्ही जर दुसरं असं पण लिहू शकता, हे 11.5% असं पण लिहू शकता. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करा. ठीक आहे. तर आपण याला 11.5% घेऊया. ठीक आहे. किंवा 23.2 पण घेता येईल, चालेल. 23/2 पण घेऊया. चला. तर आता इथं म्हटलं काय म्हटलं आहे की एक जो कस्टमर आहे त्यांनी टोटल 65,000 रुपयाचं त्यांनी परचेस केलेलं आहे क्लोथ, आणि त्याला किती % रिबेट मिळालं त्याच्यावर 23/2%. पर्सेंटचा अर्थ असते इंटू खाली 100 असते ना. हे झालं. आता इथं 20 कॅन्सल झाले. या 2नी याला आपण डिवाईड करूया. तर हे किती येते, 2 3 6, 2 2 4, 2 5 10, 325 × 23, 325 × 23. आता परत आता इथं प्रॉब्लेम आला आहे आपल्याला की 23चा टेबल येत नाही. ठीक आहे ना. तर जसं आपण 2 डिजिटचं आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं शॉर्टनी, तसंच करूया याला, पण थोडंसं डिफरंट आहे बघा. इथं 5 3 15 चे 5 लिहितो, 1 कॅरी ओव्हर करावं लागतं इथं. ठीक आहे. आणि आता ह्यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. 2 3 6 आणि 2 5 10, हे दोघांना ॲड करायचं. हे किती झाले, 16. आणि हे 1 इथं होतं ना, त्याला ॲड करावं लागेल ना कॅरी ओव्हरचं, तर झालं 17. 70चे 7, परत 1 कॅरी ओव्हर झालं. आता परत बघा यांचं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 3 × 3 करावं लागेल, म्हणजे किती होतात 9, आणि 2 × 2 करावं लागेल +4. तर 9 + 4 किती होतात 13, आणि हे 1 कॅरी ओव्हर झालं होतं 14. 14चे 4, परत 1 कॅरी ओव्हर झालं. आता हे 3 × 2 करायचं. जसं आपण इथं 5 × 3 केलं होतं, इथं 3 × 2 करायचं. तर 3 2 6 + 1 7. तर 7 4 7 5 याचा ॲन्सर येतो. याचा हे ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर आहे. तर 3 डिजिट नंबरला 2 डिजिटमध्ये कसं मल्टिप्लाय करायचं ते पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. याला अजून आता मी एखादा व्हिडिओ बनवून देईल याचं मल्टिप्लिकेशनचं शॉर्ट ट्रिकवर. ठीक आहे. पण इथं पण तुम्हाला थोडं समजलं असेलच. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60.
क्वेश्चन नंबर 60 बघा, विच टर्म शुड बी ॲडेड टू 25x² + 49y² सो दॅट द सम विल बी परफेक्ट स्क्वेअर, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स. तर इथं बघा, इथं तुम्हाला थोडंसं एक हे काय होते माहिती आहे का, एखादा क्वेश्चन बघून तुम्हाला तुमचं काहीतरी असं एक लॉजिक तुम्हाला डोक्यामध्ये आलंच पाहिजे की हे काय असू शकतो. तर इथं बघा, इथं जे दिसतंय ना, आणि हे गोष्ट कशी येणार आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करूनच येणार आहे. जितकं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार, तुम्ही जितके वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करणार, तेवढं तुम्हाला एकदम पटकन ते लॉजिक तेव्हाच्या तेव्हा लगेच कळेल. आता इथं बघा, इथं 25x² + 49y² हे काय दिसायला लागलं आहे, 25x² आपण 5 असं लिहू शकतो, आणि इथे जे 49y² आहे याला 7y² असं लिहू शकतो. बघा, आता इथं बघा, a² + b² + 2ab, तुम्हाला हा फॉर्म्युला अल्जेब्रामध्ये एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, a² a + b² असतो a² + b² + 2ab. ठीक आहे, तर इथे बघा, हे a² झालं, हे b² झालं, म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे 5x + bची व्हॅल्यू काय झाली 7y, आणि याचा जर होल स्क्वेअर केला आपण तर आपल्याला काय मिळणार आहे 25 है ना, सॉरी a² म्हणजे 5x². ठीक आहे, पूर्ण चला तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, प्लस b² म्हणजे 7y² प्लस 2 × है ना a आणि हे b. एची व्हॅल्यू आहे 5x, बीची व्हॅल्यू आहे 7y. आता इथं बघा, याला थोडं सॉल्व केलं तर बघा, हे होणार आहे 25x² होणार आहे, 25x² प्लस हे काय होणार आहे 49y² होणार आहे. ठीक आहे, आणि प्लस याला जर केलं तर 2 × 5 = 10, 7 = 70 होणार आहे, आणि x × y xy. म्हणजे ह्या टर्ममध्ये ही जी आहे ना, ही जी टर्म आली आहे, ही टर्म हीच आहे, ही टर्म आहे. ठीक आहे ना, 25x² + 49y². याच्यामध्ये आपण काय ॲड केलं 70xy ॲड केलं तर है ना, हे जो सम आहे हा एक याचा परफेक्ट स्क्वेअर होणार आहे, 5x + 7y परफेक्ट स्क्वेअर होणार आहे. त्याचा ॲन्सर कुठला येतो 70xy येतो. पुन्हा अजून एक बघू की याच्यामध्ये जसं a + b² आहे तसं a - b² पण असतं. ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये फरक काहीच नसतो, फक्त इथं प्लसच्या जागी -2ab असतो. ठीक आहे ना, तर इथं आपल्याला काय केलं, जर इथं 5x - 7y² जर आपण केलं तर आपल्याला 25x² + 49y² आणि -70xy. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर आपण -70xy जर ॲड केलं ह्या टर्ममध्ये, ही जी टर्म आहे, कुठली टर्म ही इथे जी दिलेली आहे, याच्यामध्ये जर प्लस -70xy केलं तरी आपल्याला 5x - 7y होल स्क्वेअर आपल्याला मिळून जाते. ठीक आहे, तर याचं जे एक आन्सर जी आहे ते ऑप्शन नंबर 2 सुद्धा आहे. ठीक आहे ना, आणि ते आपल्याला म्हटलेलं पण आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे ना, तर आपल्याला एक अल्टरनेटिव्ह आहे 70xy आणि दुसरं अल्टरनेटिव्ह आहे -70xy. दोन्ही पण याचे करेक्ट आन्सर आहेत. ठीक आहे, मला जर असं वाटत आहे की कन्फ्यूज झाले असाल तुम्ही, थोडं पण लक्ष देऊन बघा, कळेल तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61मध्ये तर आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, आणि हा इतका सोपा क्वेश्चन आहे की 3rd 4th स्टँडर्डचे मुलं पण करून घेतील असं मला वाटते. ठीक आहे ना, तुम्हाला एक हे तर माहितीच असेल, जसं की आता इथे आपल्याला दिलेलं आहे 65/77, आणि इथं डिव्हिजनचं साईन आहे, जर त्याला आपण याला मल्टिप्लायचं साईन केलं तर ही जे आहे याला है ना असं उलटं लिहून द्यायचं असते 99/104. ठीक आहे, आणि इंटू 56/45, आणि नंतर सगळ्यात लास्टमध्ये आहे -1. आता बॉडमॉस रूलप्रमाणे पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तिथं बघा, हे 7 11नी कट होतात, हे 9 टाईम, हे 7 टाईम. ठीक आहे,
पुन्हा हे 7नी 8 टाईम कट होतं आहे, ठीक आहे. पुन्हा हे 8नी याला कट करायचं, 8 1 जा 8, 8 3 जा 24, ठीक आहे. 13नी 13 1 जा 13, 13 5 जा हे 5, 5 9 जा 45 आणि हे 9 आणि हे 9. तिथं काय दिसलं आपल्याला, सगळं पूर्ण एकमेकांशी कॅन्सल झालेलं आहे, फक्त 1 राहिलेलं आहे. वरती पण 1 आहे, खाली पण 1 आहे. तर 1 यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यावर किती आलं आहे 1 आणि हे इकडचं -1. तर 1 - 1 किती आलं 0. त्याचा ॲन्सर काय येतो आहे ऑप्शन नंबर 2. एकदम सोपा आहे, 3rd 4th स्टँडर्डच्या मुलांचा क्वेश्चन आहे तो, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. द पॅरिमीटर ऑफ अ सेमी सर्कल गार्डन इज 180 मीटर. फाइंड द एरिया ऑफ द गार्डन. आता ॲक्च्युली इथं बघा सर्क्युलर असतं तर लगेच आपलं आहे की नाही झालं असतं, पण इथं बघा काय दिलेलं आहे, सेमी सर्क्युलर गार्डन दिलेलं आहे. आता इथं थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे बघा. आता इथं मी एक हे बघा, सेमी सर्कल म्हणजे कसं असणार आहे, असं, ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सर्कलची एक डायमीटर असते, ठीक आहे. आणि बघा आता हे खालचं कंप्लीट सर्कल म्हणजे हे असं, ठीक आहे. आता ह्याचं पूर्ण याचं आपल्याला माहिती आहे 2πr असतो. मग याचं हाफ आहे तर याचं पॅरिमीटर जे आहे फक्त ना पूर्ण सर्कलचं πr असते. तर मग हाफचं πr फक्त असं समजून नाही चालायचं, कारण याच्यामध्ये हा झाला πr आणि याच्यामध्ये हा पोर्शन पण याच्यात ॲड करावा लागते. आणि हा काय आहे आपला 2r है ना, रेडियसचा डबल डायमीटर 2r, म्हणजे पॅरिमीटर ऑफ अ सेमी सर्कल इज इक्वल टू πr + 2r असतो, ठीक आहे. आणि आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, πr + 2r किती दिलेलं आहे, πr + 2r इज इक्वल टू दिलेलं आहे 180 मीटर, ठीक आहे. आता याला आपण सॉल्व करायचं, ठीक आहे ना. इथे r कॉमन आहे ना, तर याला rला बाहेर काढून घ्यायचं आणि इथे आतमध्ये काय राहतं π + 2 इज इक्वल टू 180, ठीक आहे. आता इथं r पायच्या जागी आपण ठेवायचं 22/7 + 2, ठीक आहे, इज इक्वल टू 180. याला तुम्ही सॉल्व करा, ठीक आहे. याला सॉल्व केलं तर बघा आता हे जागेवर तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. याचं तुम्हाला LCM काढावं लागते 7 है ना, तर 22 येते, 22 + 14, 22 + 14 किती होतात 36, 36/7. तर r × 36/7 येतो आहे, ठीक आहे. इथं कुठलंच साईन नाही आहे, तर मल्टिप्लिकेशनचं साईन असते, इज इक्वल टू 180 येतो आहे. मग याला rची व्हॅल्यू काढायची असली तर r इज इक्वल टू काय येणार आहे, याला 180 हे 7वरती जाणार है ना, तर 180 × 7 / 36. हे 36 खाली येणार, हे 77 वर जाणार, ठीक आहे. तर 36 1 जा 36, 36 5 जा 180 होतात, ठीक आहे ना, 5 7 जा 35. आता हे r किती आलं तुमचं 35 मीटर, सेंटीमीटर नाही आहे, मीटर आलं आहे, ठीक आहे ना. आता तुम्हाला r मिळालं तर तुम्ही एरिया काढू शकता, ठीक आहे. तर जसं सर्कलचा एरिया πr² असतो, ठीक आहे, सर्कलचा असतो πr², तर त्याचा हाफ करून टाकायचं. पॅरिमीटर हाफ नाही होत, पण एरिया त्याचा हाफ होतो. एरिया म्हणजे हा झाला पूर्ण, ठीक आहे, याचा हाफ करून टाकायचं. तर एरिया ऑफ सेमी सर्कल इज इक्वल टू किती येणार आहे, तर एरिया इज इक्वल टू πr²/2, πr²/2, ठीक आहे. तर इथं बघा 22 है ना, पायचा व्हॅल्यू आहे ना 22/7 है ना, इंटू r म्हणजे किती झाले 35, परत एकदा 35 घ्यावं लागेल, स्क्वेअर आहे तर है ना, आणि अपॉन हा जो 2 आहे तो हा 2 इथे आला, ठीक आहे. तर 7नी हे 5 टाइम्स कट होणार, हे 2नी हे 11 टाइम्स कट होणार, 11 5 जा 55 × 35 म्हणजे किती येतात बघा 55 आणि 35 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, 55 × 35. तर तीच आपली शॉर्ट मॅथड जी आहे त्यांनी करू पटकन. 5 5 जा 25, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 3 जा 15, ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं असते, 5 5 जा 25 प्लस 3 5 जा 15 आणि हे किती झाले टोटल 40. मग इथं 40 लिहायचं, ठीक आहे.
आणि याचं हे नंबर इथलं एक युनिट आपल्याला सोडावं लागते. ते किती झाले बघा, 5291 आणि काय येणार आहे स्क्वेअर मीटर कारण आपलं मीटरमध्ये आहे. तर हा जो आहे 4th नंबरचा जो ऑप्शन आहे याचा ॲन्सर आहे 1925 स्क्वेअर मीटर. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, त्याचा ॲन्सर किती होतं 1925 स्क्वेअर मीटर. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 बघा, अ पिट 60 meter long, 40 meter wide and 5 meter deep was dug and the soil spread evenly over a road of length 1 kilometer and breadth 24 meter. What was the thickness of the soil spread? तर इथं बघा, हा जो आपण एखादा जमिनीमध्ये खड्डा करतो तो कशा क्युबाईडच्या साईजचा असतो. ठीक आहे ना. तर क्युबाईड आपण इथे एक ड्रॉ करूया. अशा टाईपचा क्युबाईड आहे. ठीक आहे, अशा टाईपचा खड्डा होणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे 60 मीटर लॉंग दिलेला आहे. ठीक आहे, हा 40 मीटर है ना वाईड दिलेला आहे आणि याची जी हाईट दिलेली आहे ती 5 मीटर दिलेली आहे. ठीक आहे, तर एवढा खड्डा केल्यावर याच्यामध्ये याच्यातून जी माती निघेल, जी सॉईल निघेल ते किती निघणार आहे, जेवढं याचं व्हॉल्यूम आहे तेवढं. ठीक आहे, आता याचं व्हॉल्यूम किती येणार आहे, या तिघांचंही मल्टिप्लिकेशन केलं तर आपलं व्हॉल्यूम येतो. तर 6 4 24, 5 120 आणि हे 2 0, तर 120 आणि हे 2 0, हे आलं क्युबिक मीटर. हे सगळे मीटरमध्ये आहे, तर मीटर क्यूब है ना किंवा क्युबिक मीटर. ठीक आहे, आता हे तर काय झालं, याचं व्हॉल्यूम एवढा सॉईल त्याच्यातून निघणार. ठीक आहे, पुन्हा जे सॉईल आहे त्याला कसं केलं आहे, परत जो रोड आहे तो पण असाच रोड आहे. म्हणजे थिकनेस आता तुम्ही याचा खूप कमी पकडायची. ठीक आहे ना, रोड खूप जाड नसतो, लांब जास्त असतो. तर ही जी लांबी दिलेली आहे आता याच्यामध्ये ती किती दिलेली आहे, 1 किलोमीटर दिलेली आहे. ठीक आहे, 1 किलोमीटर दिली आहे. 1 किलोमीटरला आपण 1000 मीटर पण लिहू शकतो. ठीक आहे, आणि याची जी ब्रेड्थ दिलेली आहे ही दिली आहे 24 मीटर. ठीक आहे, आता याचा आपल्याला जेवढी माती ही जी 12,000 मीटर क्यूब माती आहे ती इथे स्प्रेड केली आहे पूर्ण. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं, तर याचा थिकनेस म्हणजे हा जो आहे ना एका प्रकारची हाईट काढायची आपल्याला. ठीक आहे, तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू येणार 12,000 म्हणजे 1000 इंटू 24 इंटू त्याचं थिकनेस म्हणा किंवा हाईट म्हणा, तर आपण एच पकडूया. ठीक आहे, थिकनेस इज इक्वल टू 12,000 क्युबिक मीटर. ठीक आहे ना, तर मग एच किती येणार, तर 12,000 डिवायडेड बाय 1000 इंटू 24. तर इथं बघा हे 3 0 कॅन्सल होणार. हे 12 1 12, 12 2 24 म्हणजे हाईट येणार 1/2 काय येणार आहे मीटर. ठीक आहे ना, 1/2 मीटर म्हणजेच आपलं काय होणार आहे 0.5 मीटर. याचा आन्सर काय आहे 0.5 मीटर. पण आता एक लक्षात ठेवा, इथं आपल्याला एक ऑप्शन अजून दिलेलं आहे 50 सेंटीमीटर. तर हे पण याचं आपण ॲन्सर लिहू शकतो, कारण एका 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. ठीक आहे ना, तर 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर पण होतो. ठीक आहे, त्याचे 2 ॲन्सर आहे, फर्स्ट अँड 3 ऑप्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64मध्ये बघा, रामराव सोल्ड 13 क्विंटल्स व्हीट ॲट ₹3,250 पर क्विंटल अँड 23 क्विंटल्स सोयाबीन ॲट ₹4,350 पर क्विंटल थ्रू अ कमिशन एजंट. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं असा कॉमा असायला पाहिजे. त्याच्यानंतर 3% कमिशन वॉज पेड. ठीक आहे ना, एका कमिशन एजंटच्या थ्रू त्यांनी एवढं हे सगळं जे धान्य आहे ते विकलं. ठीक आहे, आणि पण त्याचं जे कमिशन आहे किती झालं, 3% कमिशन झालं. मग 3% कमिशन पेड केल्यानंतर रामरावला किती अमाऊंट रिसीव्ह होणार ते आपल्याला काढायचं आहे. तर इथं बघा 13 क्विंटल जी
व्हीट आहे त्यांनी किती रेटनी विकला? 3250 पर क्विंटल. एका क्विंटलला 3250 रुपीज त्याला मिळायला पाहिजे होतं. आणि किती क्विंटल विकले त्यांनी? 13 क्विंटल. ठीक आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला याचे टोटल रुपीज किती येईल ते आपल्याला काढता येईल. तर थोड्या वेळासाठी झिरोला साईडला ठेवू, झिरो नंतर लावू. आपण काय करू, याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 नंबर्सचं 2 नंबरमध्ये कसं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपण मागे पण बघितलं. 3 है ना, 5 3 जार 15 लिहायचे, 1 कॅरी ओव्हर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 जार 6 आणि 1 5 जार 5 म्हणजे हे झाले 11. 11 + 1 12. परत 1 कॅरी ओव्हर झालं. ठीक आहे. परत आता आपलं ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 3 म्हणजे किती होणार? 9 आणि 1 × 5 5 सॉरी 3 × 3 9 आणि 2 × 1 है ना +2 म्हणजे होणार हे 11 होणार. 11 + 1 12. परत 2 ठेवायचं आणि 1 तुमचं कॅरी ओव्हर जाणार. 3 1 जार 3 + 1 4. तर 4 2 2 5 आणि हे लास्ट एक 0 लावून द्यायचं इथं. तर हे कितीचं होणार पूर्ण? 13 क्विंटल व्हीट जो आहे 3250 रुपीज पर क्विंटलनी विकले. तर रामरावला किती पैसे मिळायला पाहिजे? 42,250 मिळायला पाहिजे. असंच आता आपल्याला त्यांनी सोयाबीन जे विकले ते कितीला विकले ते बघूया. सोयाबीन किती रुपीज? 4,350 रुपीजला विकले है ना पर क्विंटल. आणि किती टोटल? 23 क्विंटल विकले. पुन्हा आपण हे 0 थोडं साईडला ठेवूया. 5 3 जार 15चे 5. ठीक आहे. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 3 जार 9 प्लस 2 5 जार 10 म्हणजे 19 + 1 20 चे 0. आता 2 कॅरी ओव्हर झालं. ठीक आहे ना. पुन्हा आता आपल्याला काय करायचं? 4 3 जार 12 प्लस 4 3 जार 12 2 3 जार 6 म्हणजे झाले 18. 18 + 2 किती झाले? 20. परत 0 2 कॅरी ओव्हर झाले. 4 2 जार 8 8 + 2 10 आणि हा एक 0. मग हे किती झालं? 1,50,000. ठीक आहे. तर टोटल किती रुपीज मिळायला पाहिजे होते रामरावला? 1,50,050 है ना आणि 42,250 म्हणजे टोटल रुपीज किती मिळायला पाहिजे होते? 5 + 5 0 हे 3 हे 2 4 1,42,300 रुपीज ॲक्च्युली रामरावला मिळायला पाहिजे होते. पण याचं 3% कमिशन दिलं त्यांनी. ठीक आहे ना, कमिशन एजंटला. तर मग याचं 3% किती येणार? 1,42,300 रुपीजचं आपल्याला 3% म्हणजे 3/100. ठीक आहे. तर हे 2 0 कट झाले. ठीक आहे. मग याचं कमिशन किती येते बघा? 9 3 3 जार 9 3 2 जार 6 है ना 3 4 जार 12 1 कॅरी ओव्हर झाले. 3 1 जार 3 प्लस है ना 3 4 जार 12 1 कॅरी ओव्हर झालं. 3 1 जार 3 प्लस 4 4,269 रुपीज हे काय झालं? कमिशन झालं. म्हणजे आता काय होईल? एवढं कमिशन एजंट ठेवून घेईल आपल्याकडे. मग उरतील किती पैसे? 1,42,300 मधून 4,269 रुपीज मायनस करावं लागेल. मग किती राहतात बघा? इथं राहिले 1 हे झाले 9 9 - 6 केले तर 3 हे झाले 2 2 - 2 0. ठीक आहे. 12 - 4 केले तर 8 हे झाले 3 हे झाले 1. 1,38,031 रुपीज रामरावला पूर्ण पैसे रिसीव्ह होतील. त्याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन जास्ती आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65ला बघा. सॉल्व 2017 × 2017 - 2015 15 मल्टिप्लिकेशन केलं आहे. आता इथे एक ऑब्झर्व केल्यावर तुम्हाला एक गोष्ट दिसते का? हे कसं आहे? दोन्ही सेम नंबर आहे. ठीक आहे ना. तर एक ह्या नंबर सपोज आता याला आपण ए कन्सिडर केलं तर हे A² झालं. ठीक आहे ना. हा झाला A² आणि हा मायनस हा झाला B². ठीक आहे.
हे ए स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर, आणि हे खालची जी नंबर आहे ना ह्या दोघांचं सम आहे बघा. 2017 प्लस 2015 जर आपण केलं तर बघा किती येते, 7 + 5 12 आहे ना, आणि हे येते 3 है ना, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 झालं, 0 4 4 0 3 2, म्हणजे हे काय झालं ए प्लस बी झालं. हेच तुम्हाला ऑब्झर्व करता आलं पाहिजे. वरती जे नंबर दिलेले आहे ते ए स्क्वेअर आहे आणि हे वरचं हे बी स्क्वेअर आहे आणि खाली ए प्लस बी आहे. आता तुम्ही हे माहिती असेल तुम्हाला एक फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर है ना अपॉन ए प्लस बी. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतं माहिती आहे का, ए प्लस बी इंटू ए मायनस बी अपॉन हे ए प्लस बी. आता इथे बघा ए प्लस बी आणि ए प्लस बी कॅन्सल होऊन जाणार, तर उरलं काय आता फक्त ए मायनस बी. मग आपल्याला करायचं काय, फक्त याच्यातून याला मायनस करून द्यायचं, तर उरते किती फक्त 2. मग याचं आन्सर कुठला येते, ऑप्शन नंबर 2 आन्सर येतो. एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन तुम्ही बघितला ना की तुम्हाला तो पटकन त्याचं लॉजिक कळायला पाहिजे, आणि लॉजिक एकदा कळालं की तुम्ही त्याला लवकर सॉल्व करू शकता. ठीक आहे. तुम्ही जर समजा लॉजिकच नाही कळालं तर यांचं मल्टिप्लिकेशन करणार, मग याचं मल्टिप्लिकेशन करणार, मग त्याच्यातून त्याला मायनस करणार, मग याला डिव्हिजन देणार आहे की नाही, ते सगळं करायचं नाही आहे. जेवढ्या शॉर्टमध्ये आपल्याला करता येईल तेवढं शॉर्टमध्ये हे करायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा, एक्स इज प्रपोर्शनल टू वाय, एक्स व्हेरीज डायरेक्टली विथ वाय. म्हणजे जसं एक्स मध्ये जर चेंज झाले तर वायची व्हॅल्यू पण चेंज होते. इफ एक्स इज इक्वल टू 35 अँड वाय इज इक्वल टू 14 देन फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर ठीक आहे, तर इथं आता काय केलेलं आहे, एक्स है ना, तर आपण इथं काय करू, एक्स अपॉन वाय करायचं. आता एक्सची व्हॅल्यू आहे 35 आणि वायची व्हॅल्यू आहे 14. ठीक आहे. तर हे दोन्ही नंबर एकमेकांशी कॅन्सल होतात बघा, 7नी 7 5 जार 35, 7 2 जार 14 है ना. मग याचं जर आपण केलं तर कॅल्क्युलेशन केलं तर बघा काय होते, 2x इज इक्वल टू 5y. तर हा जो आहे याचा जो आहे इक्वेशन तो कुठला तयार होतो, 2x इज इक्वल टू 5y. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा, द साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल are 5 cm and 12 cm. Find the radius of the semicircle of the triangle. तर इथे आपल्याला काय केलेलं आहे की एक राईट अँगल आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. असं एक राईट अँगल आपण ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जे राईट अँगल फॉर्म करणाऱ्या ज्या साईड्स आहे, ठीक आहे ना, तर ह्या साईड्स कोणत्या कोणत्या आहे, त्याची लेंथ दिलेली आपल्याला एक 5 cm आहे आणि एक 12 cm आहे. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे की फाइंड द रेडियस ऑफ द सर्कम सर्कल ऑफ द ट्रायंगल. याच्या बाजूला जर आपण ह्या तिन्ही याला याच्यावर जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं तर त्याची जी रेडियस आहे ती किती येणार ते आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे आपण एक जर सर्कल ड्रॉ केलं तर बघा याचं सेंटर इथं पकडायचं. ठीक आहे. याला टच करून जात असते ते बरोबर. हां, आता इथं आपल्याला तेवढं परफेक्ट नाही जमा लागलं, पण असं जर एखादं सर्कल राईट अँगल ट्रायंगलच्या तिन्ही वर्टेक्सला टच करून जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं तर ही जी लाईन असती म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचा जो हायपोटेनस आहे तो सर्कलचा डायमीटर असतो. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं आहे की याचं आपल्याला हे डायमीटर काढायचं आहे. आता इथं आपण पायथागोरस थेरमनी आपण याचा जो आहे हायपोथेनस जो आहे हायपोटेनियस याचा आपण काढू शकतो. काय असते है ना, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू दोन्ही साईडचे स्क्वेअरचा प्लस करून. ठीक आहे ना. तर यांचा किती येतो माहिती का, हे ट्रिपलेट म्हणून एक प्रकार असतो, तुम्हाला थोडंसं पाठ करून घ्या. तर याचा ट्रिपलेट जो आहे 12चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर केला तर येतो आहे 12चा स्क्वेअर येतो 144 आणि 5चा स्क्वेअर येतो 25. दोघांना केलं तर 169 म्हणजे हे ते 13 सेंटीमीटर. जर आता हे डायमीटर 13 सेंटीमीटर असेल तर याची रेडियस किती येणार, याची हाफ. तर याचं हाफ केलं तर किती येणार आहे 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1.
चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज 384 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ दॅट क्यूब. तर इथे बघा जो क्यूब असतो, क्यूब कशाला म्हणतो आपण, ज्याचे सगळे साईड्स जे आहे ते एकसारख्या लेंथचे असतात. आणि जसं आपण स्क्वेअर असतो ना, स्क्वेअरपासून क्यूब तयार झाला आहे आणि रेक्टेंगलपासून क्यूबाईड तयार होतो. क्यूबाईडचे तिन्ही जे साईड असतात ते वेगवेगळ्या लेंथचे असतात. ठीक आहे. तर याचा जो सरफेस एरिया आहे, क्यूबचा जो सरफेस एरिया आहे तो किती असतो. सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू, है ना, तर एरिया इज इक्वल टू 6a स्क्वेअर असतो. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 6a स्क्वेअर किती दिलेला आहे, 384. ठीक आहे ना. तर 384 इज इक्वल टू म्हणजे 6a स्क्वेअर इज इक्वल टू 384 दिलेलं आहे. मग a स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, हे 6 खाली जाणार. ठीक आहे ना. 384 डिवायडेड बाय 6. जर याला आपण सॉल्व केलं तर हे किती येते, 6 6 जा 36, है ना, आणि 6 4 जा 24. ठीक आहे. मग याची व्हॅल्यू किती येणार, दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतलं तर याची व्हॅल्यू येणार 8. 8 काय आलं, 8 सेंटीमीटर. हे काय झालं, क्यूबची एक साईड झाली. ठीक आहे. आता याचं व्हॉल्यूम किती येते, व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असते, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू असते ए क्यूब. ठीक आहे. मग ए म्हणजे किती झालं आपलं, 8 सेंटीमीटर. मग 8चं आपल्याला क्यूब करून द्यायचं आहे. तर 8 8 जा 64, 64 8 जार 64 8 जार किती होतात, 512 क्युबिक सेंटीमीटर. किंवा है ना, इथं ॲन्सरमध्ये बघा, इथं आपल्याला क्युबिक सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर क्यूब, ठीक आहे, असं लिहू शकतो आपण. पण इथं आपल्याला तसं दिलेलं नाही आहे, CU/CM दिलेलं आहे. CU/CM म्हणजे तेच आहे, क्युबिक सेंटीमीटर. तर याचा ॲन्सर आहे ते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69मध्ये एक इक्वेशन आपल्याला इथं दिलेलं आहे, 4x² - 9x + 7 + x² + 5x - 1 आता इथे बघा, ह्याला ॲक्च्युली सॉल्व करायची गरज नाही आहे. इथं काय लिहिलं आहे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. 2 एकसारखे ऑप्शन आपल्याला फाईंड करायचे. आता हे 2 तर एकसारखे नाही आहेत, कुठले 2, है ना, सेकंड आणि थर्ड एकसारखा नाही आहे. मग हे तर ॲन्सर नसणार आहे. फर्स्ट आणि फोर्थच याचा ॲन्सर आहे असं आपण दाखवू शकतो, सांगू शकतो. ज्याला आता हे सगळं जो इतक्या लेवलपर्यंत जाईल तो याचा ॲन्सर असंच करून टाकेल. ठीक आहे ना. पण ज्याला नाही कळत आहे तर तो काय करणार, तो सॉल्व करणारच आहे. पण ठीक आहे, याला सॉल्व करायलाही पण जास्त वेळ लागत नाही. बघा, ज्याला हे माहिती असेल की हे ब्रॅकेट ओपन करायची आहे, सगळ्यात पहिले ब्रॅकेट ओपन केलं तर काय होतं आहे, हा जो याच्यामध्ये तर काही चेंज होणार नाही, जे सुरुवातीचे जे आहे ना, याला आणि याला काहीच चेंज होणार नाही. पण इथलं ब्रॅकेट ओपन केलं तर हे होणार -5x² आणि हे होणार +4x आणि इथं होऊन जाणार -5. आता याला सॉल्व करून टाकायचं. तर इथं बघा, हे 5x² मायनसचं आहे आणि हे 4x² आहे. म्हणजे किती राहणार आता, 1x², है ना. आता हे +x² आहे. ठीक आहे. आता हे -9x आहे आणि हे +4x आहे. तर मायनस किती होणार, 5x आणि ही तर +5x दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आता बघा, हे +7 आणि -5 हे किती होणार, 2 होणार, +2 होणार. ठीक आहे ना. आणि हे राहिलं -1. आता इथं बघा, हे तर कॅन्सल होऊन जाणार. हे -5x + 5x कॅन्सल होणार. 2 - 1 = किती येणार याचं, 1. मग एक ॲन्सर आहे याचं ऑप्शन नंबर 1 आणि दुसरं ॲन्सर आहे याचं 4th. कारण हे 2⁻² दिलेलं आहे, 0 दिलेलं आहे. कुठल्याही नंबरला आपण जर त्याचं पॉवर 0 केलं तर त्याची व्हॅल्यू 1 असते. मग हे पण त्याचं एक ॲन्सर आहे. ठीक आहे. तर याचे 2 ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1 आणि 4 याचे ॲन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70मध्ये बघा, इन अ क्लास द ॲव्हरेज एज ऑफ 41 स्टुडंट्स वॉज 13.5 years. इफ द एज ऑफ द क्लास टीचर इज ॲडेड टू द टोटल एजेस ऑफ द स्टुडंट्स, देन
द ॲव्हरेज इज इन्क्रीज्ड बाय 6 months. फाइंड द एज ऑफ क्लास टीचर. एकदम सोपं आहे. थोडंसं सुरुवातीला आपल्याला हे बघा, ॲव्हरेज म्हणजे काय असते? ॲव्हरेज म्हणजे टोटल नंबर ऑफ है ना स्टुडंट आणि त्यांची टोटल एज. जर टोटल एजमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंटला डिवाईड केलं तर त्यांची ॲव्हरेज एज निघते, एका स्टुडंटची एज निघते. म्हणजे जर स्टुडंट आणि त्यांचं ॲव्हरेज एजचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं जे आहे सगळ्या स्टुडंटची टोटल एज आहे ती निघून जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, 41 इंटू त्यांची ॲव्हरेज एज किती आहे 13.5. ठीक आहे ना. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं बघा, आता आपण 135मध्ये 41चं मल्टिप्लिकेशन करूया. ठीक आहे. तर इथं बघा 5 1 जा 5, कॅरी ओव्हर काहीच नाही झालं. ठीक आहे. आता इथं 3 1 जा 3 आणि 4 5 जा 20 म्हणजे झाले 23. 23चे 3 आणि 2 कॅरी ओव्हर झालं. परत 1 1 जा 1, 1 1 जा 1 प्लस 3 4 जा 12 म्हणजे झालं 13. 13 प्लस 2 15चे 5, 1 कॅरी ओव्हर झालं. 1 4 जा 4 प्लस 1 5. तर हे 553.5 553 आणि इथे बघा हे 0.5 एक येणार ना इथं 0.5 हे झालं. आता इथं बघा नेक्स्ट याच्यामध्ये काय म्हटलं, इफ द एज ऑफ क्लास टीचर इज ॲडेड टू द टोटल एज ऑफ स्टुडंट द ॲव्हरेज एज है ना. जर क्लास टीचरचं एज म्हणजे आता टोटल किती झाले, टोटल सगळेजण मिळून 42 झाले, क्लास टीचर पण त्याच्यामध्ये ॲड झाले आणि जो एज आहे तो 6 महिन्यांनी वाढून जातो. म्हणजे 13.5 इयरचं 6 महिने म्हणजे 14 इयर होऊन जातो. ठीक आहे ना. मग याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते बघा, 42 इंटू 14. आता आपल्याला 14चा टेबल येतो आहे तर आपण शॉर्ट ट्रिक नाही करू. 14 2 जा 28, 2 कॅरी ओव्हर झालं, 14 4 जा 56 है ना, म्हणजे 588. तर 588 याचं आलं आहे 588. ठीक आहे ना टोटल एज. मग याच्यामधून याला एजला मायनस करून टाकायचं तर किती येते बघा, -553.5. ठीक आहे. इथं 0 पकडायचं जर समजा काहीच नसेल दिलं तर 0 - 5 केलं तर 5 येणार. आता इथे किती होणार, 7 7 - 3 केले तर येणार 4. ठीक आहे. हे झालं 8 - 5 3 आणि 5 - 5 0, तर 34.5. आता याला आपण जर हे झाले है ना डेसिमल नंबरमध्ये जर आपण याला एजमध्ये केलं तर हे 34 इयर्स असणार आहे आणि हे 0.5 म्हणजे 6 मंथ असणार आहे. त्याचं ऑप्शन येतो आहे, ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2, 34 इयर्स 6 months. हे कोण आहे, कोणाचं एज आहे, टीचरचं एज आहे. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा, फाइंड द परपेंडिक्युलर हाईट ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज साईड इज 12 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आपण ड्रॉ करूया. ठीक आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या सर्व ज्या साईड्स असतात त्या इक्वल असतात. ठीक आहे. आता आपल्याला याचा काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर हाईट. ठीक आहे ना. तर परपेंडिक्युलर हाईट म्हणजे काय होतं आहे, याची परपेंडिक्युलर हाईट होणार ही. याची हाईट ही आहे h. हे आपल्याला हाईट काढायची आहे. याचा हाईटचा फॉर्म्युला असतो हाईट इज इक्वल टू असते √3/2 इंटू साईड. ठीक आहे. तर √3च्या जागी √3/2 इंटू एक साईड किती दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर. 2नी हे 12 6 टाईम डिवाईड होणार तर 6√3 सेंटीमीटर हे याची हाईट होणार. त्याचा ॲन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर 3. आता याच्यामध्ये एक आन्सर अजून एक जे दिलेलं आहे हा ॲन्सर हा पण याचे दोन्ही सेमच आहे. हे कसे सेम आहे बघा, ॲक्च्युअली माहिती आहे का, इथे जे 108 आहे हे याला जर आपण ब्रेक करून लिहिलं ना तर हे 3 × 64 3 × 36 सॉरी
3 × 36 जर केलं तर हे 108 येते ना. 3 6 18, 3 3 9 + 1 10 है ना. तर आता इथे बघा याला जर आपण वेगवेगळे लिहिलं तर हे √3 येणार आणि इंटू √36 येणार आणि 36चं रूट किती येते 6 आणि √3. म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन दोन्ही पण सेम आहे. इथं असं काही लिहिलेलं नाही आहे 2 ॲन्सर सांगा, पण तुम्हाला जस्ट मला एक हे दिसलं म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं हे दोन्ही ॲन्सर याचे करेक्ट आहे, कारण ॲन्सर शीटमध्ये पण दिलेले आहे. ठीक आहे, 2 ॲन्सर दिलेले आहे, 3rd आणि 4th याचा ॲन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72मध्ये बघा, इन द अबोव ट्रॅपेझियम PQRS साईड PQ11 साईड SR, हे 11 नाही आहे, साईड PQ इज पॅरलल टू असं आहे ते, सॉरी हे 11 सारखं दिसलं म्हणून मी याला 11 रीड केलं. ॲक्च्युली स्ट्रेट अशा 2 लाईन करायला पाहिजे. साईड PQ इज पॅरलल टू साईड SR, म्हणजे ही जी PQ आहे ही PQ साईड जी आहे SRच्या है ना पॅरलल आहे ना. तुम्हाला पॅरलल तर माहिती असेल ना, ज्या 2 लाईन कुठेही एकमेकांना क्रॉस करत नाही. ठीक आहे. द मेजरमेंट ऑफ द साइड्स आर गिवन इन द फिगर. ऑब्झर्व द फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ द ट्रॅपेझियम. आता इथे आपल्याला ना एरिया ऑफ द ट्रॅपेझियम हे माहिती असलं तर आपल्याला फॉर्म्युला एरिया ट्रॅपेझियमचा एरिया काय असतो, एरिया इज इक्वल टू असतो याचा एरिया इज इक्वल टू असतो 1/2 A + B, म्हणजे ही साईड प्लस ही साईड. ठीक आहे, इंटू H याची हाईट, याची जी हाईट आहे ना ही जी दिसते डॉटेड लाईन हे. तर आता इथं आपल्याला बघा हे A दिलेलं आहे 47 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि मीटर आहे सॉरी. इथे बघा 52 आणि इथे 5 मीटर पण आहे. हे दोन्ही मिळून हे किती होतात 57 मीटर हे पण झालं. पण याच्यामध्ये आपल्याला हाईट नाही दिलेली, हाईट आपल्याला काढायची आहे. आता हाईट काढायसाठी इथं बघा हे आहे 5 मीटर, इथे बरोबर दिसत नाही आहे, हे 5 मीटर आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला SP हे 13 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर हे एक अजून बघा हे राईट अँगल ट्रायंगल आहे, इथलं हे राईट अँगल आहे ना, तर मग इकडे पण राईट अँगलच असणार आहे. हा हायपोटेनस झाला, हे 5 मीटर आहे, तर मग हे किती असणार आहे, तर हे असणार आहे 12. हे असणार आहे 12. कसं असणार आहे 888 5 12 13 5 12 13. म्हणजे तुम्ही जर हे बघा 12चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर केला तर 13चा स्क्वेअर येतो, किंवा 13चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर केला तर 12चा स्क्वेअर येतो. ठीक आहे ना, तुम्हाला हे माहितीच असेल हा ना. तर तुमचं जे राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरमनी तुम्ही काढू शकता ना. ठीक आहे ना. चला हे सगळं सांगायची गरज नाही, हे तुम्हाला ना असं तोंडी झालं पाहिजे हे सगळं. ठीक आहे. चला नेक्स्ट आता इथं बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे, हाईट पण मिळाली आपल्याला. तर आता आपण इथं फॉर्म्युलामध्ये सगळे व्हॅल्यू पुट करूया. तर 1/2. ठीक आहे, एची व्हॅल्यू किती आहे 47 आणि बीची व्हॅल्यू किती आहे 57 आणि इंटू आता हाईट आपल्याला किती मिळाली आहे 12. ठीक आहे ना, मीटर. हे पण मीटरमध्ये आहे सगळं आहे ना. तर इथं सॉल्व करायचं, त्याचा आपण प्लस केलं तर किती येणार 1/2 7 + 7 14 5 + 9 आणि 10 है ना इंटू 12. आता याला बघा ह्याला कट करा किंवा ह्याला कट करा, दोन्ही सेमच आहे. ठीक आहे, तर कुणालाही एकाला कट करायचं तर 2नी ह्याला पण कट करू शकतो आपण. तर हे येणार 2 5 10 आणि 2 2 4 52 × 12 52 × 12. मग याला जर सॉल्व केलं तर किती येते बघा 12 2 24 2 कॅरी ओव्हर झाले 12 5 60 + 2 62 है ना 624. आणि हे कशामध्ये येणार तुमचं मीटर स्क्वेअरमध्ये किंवा स्क्वेअर मीटर. ठीक आहे ना, ह्याला तुम्ही माहिती असेल मीटर स्क्वेअर पण लिहू शकता किंवा स्क्वेअर मीटर पण लिहू शकता. ठीक आहे, त्याचं ॲन्सर काय आलं बघूया आपण. इथं दिलेलं हे बघा 624 मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं ॲन्सर आहे, करेक्ट ॲन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण.
नेक्स्ट क्वेश्चन जे आहे 73 to 75साठी आपल्याला इथे एक ग्राफ दिलेला आहे, बार ग्राफ. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर 3 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तर ते हे ग्राफ पण खूप सोपं आहे, तुम्हाला कळत असेल. इथं बघा, एक्स ॲक्सिसवर तुमचे इयर दिलेलं आहे. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर इयर दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर प्रोडक्शन ऑफ जवार है ना. जवारचं प्रोडक्शन जसं आता इयर 2011मध्ये किती झालं, 12मध्ये किती झालं, 13, 14, 15मध्ये किती झालेलं आहे ना प्रोडक्शन ऑफ जवार. आणि इथं फक्त एकच लिहिलेलं आहे, ॲक्च्युली इथं दोन लिहिलेलं आहे, प्रोडक्शन ऑफ जवार आणि प्रोडक्शन ऑफ व्हीट. हे जे डार्क जो आहे शेडेड पोर्शन जो आहे तो व्हीटचा आहे आणि जो अनशेडेड आहे तो जवारचा आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला याच्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 73. तर 73मध्ये बघा काय दिलेलं आहे, व्हॉट इज द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ जवार. ॲव्हरेज प्रोडक्शन काढायचं आहे आपल्याला. तर आता इथं बघा जवारचं प्रोडक्शन कुठे कुठे आहे बघा, हे आहे जो ब्लँकवाला जो आहे ना. तर हे 2, हे 3, 4, 5. आता याचं ॲव्हरेज कसं काढायचं, थोडं याला मोठं करावं लागेल. ते हे बघा, सगळ्यात पहिले 2011मध्ये किती झालं आहे, 50. ठीक आहे, याचं प्रोडक्शन झालं आहे 50. त्याच्यानंतर 2012मध्ये झालेलं आहे 65. ठीक आहे, त्याच्यानंतर 2013मध्ये झालेलं आहे 90. त्याच्यानंतर 14मध्ये झालेलं आहे 80. त्याच्यानंतर 15मध्ये झालेलं आहे 75. त्यांचं सगळ्यांची टोटल करायची, 1, 2, 3, 4, 5 आणि 5ने डिवाईड करून टाकायचं. तर 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 6 + 6 12 + 2 12 + 9 21, 21 + 8 29 + 7 36, 360 आणि डिवायडेड बाय 5 करून टाकायचं याला. तर डिवायडेड बाय 5 केलं तर किती येते, 5 7 35, 5 2 72. ठीक आहे ना, त्याचा ॲन्सर काय येतो आहे 72 क्विंटल, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चाललं आहे 72 क्विंटल ॲव्हरेज प्रोडक्शन. तर ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन विच इयर वॉज द यील्ड ऑफ जवार अँड व्हीट वॉज इक्वल अँड द हायेस्ट. तर इथं बघा, ह्या ग्राफमध्ये आपल्याला दिसतो आहे की गहू आणि जवार दोघांचंही प्रोडक्शन सेम झालं होतं, इक्वल प्रोडक्शन झालं होतं आणि हायेस्ट पण झालं होतं है ना. 90 क्विंटल प्रोडक्शन झालेलं आहे आणि सेम पण झालेलं आहे दोघांचंही. त्याचा ॲन्सर काय येणार आहे, कुठला इयर आहे हा, 2013. तर 2013 याचा ॲन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन बघा 75. इन द इयर 2012 हाऊ मच लेस वॉज द यील्ड ऑफ व्हीट दॅन जवार इन क्विंटल्स. 2012मध्ये व्हीटचं जे प्रोडक्शन आहे ना, ते जवारपेक्षा किती कमी झालेलं आहे. आता 2012मध्ये बघा, 2012मध्ये जवार जास्त झालेला आहे. जवार किती झालेला आहे, 65. जवारचं प्रोडक्शन झालेलं आहे 65 आणि व्हीटचं प्रोडक्शन झालेलं आहे 50. ते किती जास्ती झालेलं आहे, 15 क्विंटल. त्याचा ॲन्सर काय येतो बघा, 15 क्विंटल, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले मॅथमॅटिक्सचे पूर्ण 75 क्वेश्चन कंप्लीट झाले. थोडंसं मी व्हिडिओ बनवतानासुद्धा मी थोडंसं डिस्टर्ब्ड आहेच अजूनही, म्हणजे माझे जे पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं खूप डिस्टर्ब असल्यामुळे थोडं मला एक्सप्लेन करताना पण थोडं कठीण व्हायला लागलं आहे सांगायला तुम्हाला. तर थोडं प्लीज ॲडजस्ट करून घ्या. एकदम फार गॅप झाला आहे त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स लो होत असतो आपलं एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, तर थोडं ॲडजस्ट करा, मी अजून चांगलं करायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, तर आपण आता याच्यानंतर तुमचं
आपलं जे आहे पेपर 1 कंप्लीट झालेलं आहे 2019चा. आता आपल्याला पेपर 2 करायचा, ज्याच्यामध्ये आपली थर्ड लँग्वेज म्हणजे मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट जो बघूया तो पेपर 2 बघूया, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असेल. आणि प्लीज जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा प्लीज. आणि मी नेहमी तर तुम्हाला रिक्वेस्ट करत नाही, पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप कमी सबस्क्रायबर शिल्लक राहिले, 1000चा जो टप्पा आहे तो तरी ॲटलिस्ट होऊन जायला पाहिजे. जवळपास 920 झालेले आहे, फक्त 80 सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे. तर प्रत्येकाने जर आपल्या एका फ्रेंडला जरी सबस्क्राईब करायला सांगितलं तर आपले लवकरात लवकर 1000 तर इझिली होऊन जातील. तर प्लीज जरा थोडं सहकार्य करा, जेणेकरून मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल. मी अजून थोडंसं जोमाने कामाला लागेल ह्याच्या मागे. तुम्हाला अजून आपल्याला भरपूर काही करायचे बाकी आहे. आपल्याला अजून जस्ट आपले 18-19चेच पेपर झालेले आहे. आपल्याला 24पर्यंत आपल्याला सगळे पेपर करायचे आहेत. ठीक आहे. आणि याला सगळं तुम्हाला थोडी कल्पना असेल तर तुम्हाला माहितीच असेल, एखादा व्हिडिओ बनवणे, त्याला मग एडिट करून अपलोड करणे वगैरे, याच्यामध्ये खूप मेहनत लागते. ठीक आहे. तर त्याचं मेहनतीचं काहीतरी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही थोडासा चांगला प्रतिसाद द्यावा. ठीक आहे ना, तेवढीच माझी अपेक्षा आहे. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपलं पेपर 2 घेऊन. ठीक आहे. आणि काही पण कमेंट असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि मी तुम्हाला एक लँडलाईन नंबर देतो, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्या लँडलाईन नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक नंबर देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.